अजून आम्ही प्रस्ताव दिलेला नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीकडे प्रस्ताव मागवलेला आहे आणि थोड्या वेळामध्ये त्यांचा प्रस्ताव येईल. माननीय आनंदरावजी अडसूळ शिवसेना नेते, त्याचप्रमाणे शिवसेनेचे मंत्री संजयजी राठोड, माजी मंत्री गुप्ताजी, माजी आमदार धाने पाटीलजी, बंडताई, असे सर्वच आम्ही आता बसून भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांचा ठराव काय येतो ते बघू. आमचा जो ठराव आहे तो त्यांच्यासमोर ठेवू आणि त्या पद्धतीने चर्चा करू. शिंदे गट एकत्र अमरावती महापालिकेमध्ये किती जागेवर लढण्याची शक्यता आहे? या शिवसेनेच्या 7 जागा ऑलरेडी होत्या. जवळजवळ 3 ते 4 जागी आम्ही 2 नंबरला होतो. 3 ते 4 जागी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पुढे होतो आणि जवळजवळ 18 जागी आम्ही 2 नंबरला होतो भारतीय जनता पार्टीच्या लगोलग मागे मागे. आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा जर सारासार केला तर एक 20 ते 25 जागा आम्हाला सुटाव्या अशा पद्धतीची मागणी हा जो आपला प्रस्ताव आपला 20 ते 25 जागेचा आहे भाजपकडे आपण त्यांनी जर मान्य नाही केला तर जी युती आहे ती फसण्याची शक्यता पण शेवटी चर्चा जोपर्यंत सुरूच होत नाही तोपर्यंत मान्य कोण करेल आणि नाही करेल हा विषय हा नंतरचा. यदा कदाचित जर झालं तर नाही झालं तर ऑटोमॅटिकली आम्हाला वेगळं लढावं लागेल. हा तर पर्याय सगळ्यांसाठी ओपनच आहे. परंतु पुण्यासोबत जाणार हे बघा, आज भारतीय जनता पार्टीबरोबर सध्या युतीची गोष्ट चालू आहे. अजूनही राष्ट्रवादीसमोर चर्चेची अजून कुठेही सुरुवात झालेली नाही. तशा पद्धतीने वरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडून जसे आदेश आम्हाला प्राप्त झाले शिंदे साहेबांकडून की बाबा आपल्याला युती करायची आणि त्याच्याही आधीपासून आम्ही युतीचे प्रयत्न या ठिकाणी चालू होते आणि नक्कीच आज मला वाटतं संध्याकाळपर्यंत ठरलं पाहिजे, कारण वेळ कमी राहिला. उद्या आणि परवाचा 2च दिवस हातामध्ये उमेदवारांनासुद्धा तयार करायला. परवाचा तर अर्धाच दिवस असेल 3 वाजेपर्यंतची वेळ. आणि त्यामुळे जे होईल ते आजच फायनल करावं लागेल आणि जर मान सन्मानाने जर नक्कीच जागा मिळाल्या तर नक्कीच युतीमध्ये आम्हाला लढण्याचे आदेश आहेत आणि आम्ही त्या आदेशाचं पालन करू. आमचा विषय तो नाही आहे. आमचा विषय भारतीय जनता पार्टीसोबत युतीसंबंधी सांगितलं गेलेलं आहे. भारतीय जनता पार्टी कोणाकोणाला युतीमध्ये घेतं हा आमचा प्रश्न नाही आणि त्यामुळे आमची चर्चा ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीशी असेल. कोणाला किती जागा कोणी सोडाव्या हा त्यांचा पर्सनल विषय असेल. आमच्या मित्रपक्षांना आम्हाला किती जागा सोडायचा हा आमचा विषय आहे. त्यांच्या मित्रपक्षांचा जागा सोडण्याचा हा अधिकार त्यांच्याकडे. त्यामुळे आम्ही त्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही आणि आम्ही आमची शिवसेना आणि भाजपापुरती हे युतीची बैठक मर्यादित असेल. पण युवा सरकार युती धर्म पाळणार का? मागच्या वेळेस पण विधानसभेत असं झालं तुमचे. बघा, नक्कीच मागे अतिशय चुकीचा पायंडा या महाराष्ट्रामध्ये पाडला गेला. महायुती असूनसुद्धा माझ्याच विरोधामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा माजी आमदार आपण प्रश्न विचारला तो अतिशय संयुक्तिक आहे की तशा पद्धतीने जर युती धर्म पाळला गेला नाही तर शिवसेनेलासुद्धा कुठेतरी युती धर्म मग पाळायचा की नाही हा विचार करावा लागेल. आम्ही आमच्यावेळी आमच्या एकट्याचा विषय होता म्हणून त्या ठिकाणी पाळला गेला, परंतु यावेळी पुन्हा तशा गोष्टी घडणार नाहीत. जर अशा पद्धतीने जर अधर्म केला गेला तर नक्कीच मग युती पाळली जाणार नाही. त्यापूर्वी काही खबरदारी घेतली का? आम्ही आमच्या विरोधात उमेदवार जर टाकले गेले मागच्या वेळेसारखे तर मग आम्ही त्या ठिकाणी उमेदवार टाकू आणि मग युतीला काहीतरी कसं आहे, युती ही आजची युती नाही आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती ही अतिशय मोठ्या लोकांनी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी, त्या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी यांच्या विचाराने हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून कुठेतरी हे महायुतीमध्ये रूपांतर झालं. परंतु मागच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः काळीमा त्या ठिकाणी फासला गेला. हे नक्की आपण जे बोललात आत्ता, नक्कीच तो काळीमा फासला गेला होता युतीला आणि तशा पद्धतीची जर घटना घडली तर मग युती धर्म मग पाळून काही अर्थ नाही. मग कुठेतरी युतीशिवाय लढण्याचा विचार एकाही जागेवर जर अधर्म केला गेला, युती तोडायचा प्रयत्न केला गेला, जर चुकीच्या पद्धतीने जर उमेदवार टाकायचे प्रयत्न केले गेले तर मग त्या युतीला मग काही अर्थ उरणार नाही आणि मग ती युती न केलेली बरी. काही पदाधिकाऱ्यांची युवा स्वाभिमानाची नाराजी आहे आणि त्यामुळे त्यांचा आत्मविरोध आहे आणि त्याच पद्धतीनं शिवसेनेच्या सुद्धा काही कार्यकर्त्यांचा युवा स्वाभिमानाला विरोध असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरही जर आपली युती होत असेल. बघा, विरोध सगळ्यांचा आहे, आमच्याकडूनही आहे, त्यांच्याकडूनही. परंतु एक शेवटी आम्ही युती सरकारमध्ये आहोत आणि त्यामुळे वरच्या नेत्यांचाही विचार करायचा असतो. आपलं स्वतःचं भांडण प्रत्येक वेळी चव्हाट्यावर आणून कुठेतरी आपल्या लोकांमध्ये आपल्या सरकारचं आपल्या पक्षाचं कुठेतरी नुकसान व्हावं अशा पद्धतीने आम्ही काम करणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी आपापसातले मतभेद बाजूला ठेवून नक्कीच युती करण्याचा हा विचार केला गेला आहे
त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. आमच्या वरील जे आमचे वरचे नेते मंडळी आहेत त्यांच्या आदेशानुसार आम्ही आता बैठक केलेली आहे. आम्ही सगळी मंडळी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, इथे शिवराजजी आहे, बाकी आमचे नितीनजी आहे, या ठिकाणी अनेक लोक आहेत प्रमुख, त्यांच्यासमोर आम्ही सगळ्यांनी मिटिंग केली आणि त्यांनी आम्हाला जी द्यायला पाहिजे ते आमच्याकडे देत आहेत. हे त्यांची नावं येत आहेत, ते आमची नावं आहे, असं म्हणून भाजप, शिवसेना आणि YSP असं मिळून आम्ही करतो आहे. वरच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला आदेश दिले त्या पद्धतीने आम्हाला युती करण्याचं आमचं पूर्ण मनोबल आहे. आम्ही युती करण्यात 100% सक्षम आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये युतीचे आता आज उद्यापर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत ज्या काही गोष्टी फायनल होईल त्या तुमच्यासमोर येतील. आणि तुम्ही दुसरा प्रश्न असा मांडला की युती जर झाली तर तुमचे लोक बंड करतील का? भारतीय जनता पार्टी ही अशी एक कॅडर बेस पार्टी आहे. याच्यामध्ये कुठलाही आमचा कार्यकर्ता असो किंवा आमचा कुठले पदाधिकारी असो केव्हाही हा बंडखोरी करत नाही. हा भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारा आमचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे. आपण अनेक वर्ष पाहिले आहे की बरेचदा आमच्या अनेक स्टेटमध्येसुद्धा तिकिटा कमी जास्त करतात, खालीवर करतात, बरेचदा तिकिटा कापतात, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी असं करत नाही. बंडखोरी होऊ नये यासाठी ते 2 कार्यालयामध्ये पोहोचवण्यात आलं अशी काही चर्चा आहे, नेमकं काय सत्य आहे? बंडखोरी मी आधीच सांगितलं की बंडखोरी 100% होणार नाही. हे आमचे पण ते 2 कार्यालयामध्ये EB फॉर्म पोहोचवण्यात आले असं काही नाही कसं असतं तुम्हाला सांगतो की असं त्याच्यामागचा हा उद्देश नाही की बंडखोरी होईल म्हणून आम्ही डायरेक्ट झोन कार्यालयात आमचे पक्ष फॉर्म्स आम्ही देऊ असा यातला भाग नाही आहे. तो एक स्ट्रॅटेजी म्हणून आमचा एक भाग आहे. या ठिकाणी आमचे जर पाहिलं तर कुटे साहेब आहेत, या ठिकाणी आमचे प्रमुख म्हणून ते काम करत आहे. आमचे इथे मार्गदर्शक म्हणून आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर हे आहेत आमचे अनेक मंडळी महत्त्वपूर्ण लोक आहेत या ठिकाणी, की असं कुठेही काम होणार नाही याची आम्हाला खात्री आहे याच्यामध्ये. मी आता लवकरच होऊन जाईल, कारण की आम्ही या चर्चेलाच बसलो होतो. आता आणखी ही आमची कोर टीम आहे, त्यांचं प्रपोजल आलेलं आहे. हे तुम्हाला आम्ही मागे सांगितलंच होतं, कुटे साहेबांनी तुम्हाला कळवलं होतं. आता आमची चर्चा झाली आहे, त्यांच्याशी आम्ही आता बसून युती फायनलाईज करायच्या मार्गावर आहोत. जागा वाटप नेमकं काय निर्णय करणार? जागा वाटपाने आता आम्ही अक्रॉस द टेबल बसून त्यांनी जे प्रपोजल आम्ही किती देऊ शकतो वगैरे हे सगळ्या गोष्टी होतील त्याच्यात. किती जागेचा साधारण शिंदे गटाकडून? आता असं असते की ते सगळ्या आता आतल्या गोष्टी आहेत आमच्या, आम्ही ते रिव्हील करू शकत नाही. पण ज्यावेळेस युती वाटाघाटीचा मनुष्य बसतो, मागणारा जास्त मागतो, देणारा कमी देतो, अशा टाईपचं प्रकरण असते. तरी आम्ही पॉझिटिव्हली बसून आम्हाला वरिष्ठांकडनं पण तसे निर्देश आहे. आणि आमची आता असं वाटते की लाईक माइंडेड आम्ही हिंदुत्वावर लढणारे लोक आहोत, आमच्यात फूट नसायला पाहिजे असं आमची एक इच्छा आहे, आमची अशी एक धारा आहे. त्याच्यामुळे आम्ही पॉझिटिव्हली बसतो आहे त्यांच्यासोबत. आणखी पाहू काय होते आता. एखादी जागा वाटपावरून बंडखोरी देखील पक्षामध्ये होऊ शकते, त्याच्यावर कसं काय उपाय करायचा? बंडखोरीचा विषय आमच्याकडे कमी होतो, आम्ही कंट्रोल करण्यामध्ये सक्षम आहोत. आमचे कार्यकर्ते आहे, आमची कॅडर बेस पार्टी आहे. कार्यकर्ते आमचे युजली बंडखोरी करत नाही, पण ते काही असलं तर आमची लोक सगळे सिनियर लोक आहोत. प्रवीण भाऊ आहेत, जयंत भाऊ आहेत, रवींद्र हे आहेत, पातुरकर साहेब आहेत, खांडेकर साहेब आहेत. आम्ही सगळे सिनियर लोक बसून त्यांचं मनोमिलन करून मनोगत करू त्यांचं, आणि त्यांना तसं होऊ नाही देऊ. शक्यतोपर्यंत भाजपामध्ये बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. या ठिकाणी काही ठिकाणी बंडखोरी झाली तर काही ठिकाणी महत्त्वपूर्ण लढत होऊ शकते का? काही संकेत असतात? ते काय इफ अँड बट्सवर आपण चर्चा न केलेली बरी. आम्ही सांगतोय तुम्हाला कसं होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.